मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड खासदार बजरंग सोनवणे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे बस स्थानकात पाणी साचलं असून प्रवाशांची मोठी गैरसोय। राज्य परिवहन मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी अवस्था ठरली चर्चेचा विषय। सांगलीत गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांचे सशस्त्र संचलन, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा पोलीस अधीक्षकांचा इशारा। बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांच्या हस्तक्षेपाने टळला अनर्थ। हिंगोलीच्या कळमनुरी शिवारात ढगफुटी, पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि हळदीसह पिकांचं मोठं नुकसान। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर नादब्रह्म कलादेवी ग्रुप तर्फे चंडा वादन। नांदेडमध्ये दिलीप ठाकूर यांना अनोख्या गणेश मूर्ती संकलन करण्याचा छंद, 36 वर्षांपासून 500हून अधिक मूर्तीचा संग्रह। बुलढाण्यात शेगाव सोनाळा मार्गावर दुचाकी अपघातात 2 ठार, 4 जखमी, तिघांची प्रकृती गंभीर। काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिलाय। मुंबईत आझाद मैदानावर एका आंदोलकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात। मनोज जरांगे पाटलांना भेटणार सरकारचं शिष्टमंडळ, मराठा आरक्षणाबद्दल करणार चर्चा। मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल, CSMT-वर आंदोलकांच्या गर्दीने प्रवाशांची तारांबळ। विरार इमारत दुर्घटनेतील मृतांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। लालबाग मंडळाला अन्नछत्राची परवानगी नाकारली, सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी न दिल्याची महापालिकेची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये निर्दयी आईने बाळाला रस्त्यावरील कचऱ्यात फेकलं, नागरिकांच्या मदतीने बाळाला जीवनदान। सदावर्तेंकडून मनोज जरांगेंविरोधात गुन्हा दाखल, मराठा आंदोलकांनी धमकी दिल्याचा गंभीर आरोप, सदावर्तेंच्या घराबाहेर पोलिसांचा कडक पहारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये किरकोळ कारणावरून तरुणाची छातीत चाकू घालून हत्या, पोलीस तपास सुरू। नाशिकच्या सिडको परिसरात ब्रेक फेल झालेल्या स्कूल बसने दुचाकीला दिली धडक, दुचाकीवरील वडिलांचा मुलाच्या डोळ्यांसमोर मृत्यू। श्रीगोंदा येथे शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या संभाजी ब्रिगेडच्या 2 कार्यकर्त्यांनी कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न केला। कांद्याच्या दरांबाबत ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी। नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर, रहाटी, जैतापूर परिसरात झाली ढगफुटी। नांदेडकडे जाणाऱ्या रहाटी पुलावरून पाणी वाहत असल्याने नांदेड ते सोमेश्वर, जैतापूर, रहाटी या गावाचा संपर्क तुटला।